नमस्कार. शब्दसृष्टी प्रतिष्ठानद्वारा आयोजित डॉक्टर विजया स्मृती वेबलाईन अनुवाद व्याख्यानमाला या उपक्रमात अनुवादासंदर्भात माझे अनुभव मांडण्याची संधी डॉक्टर मनोहर यांनी मला दिली. याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानते. या व्याख्यानमालेत आत्तापर्यंत श्री प्रकाश भातंब्रेकर, डॉक्टर दामोदर खडसे, स्वतः डॉक्टर मनोहर, डॉक्टर सुनील देवधर आदी मान्यवर वक्त्यांनी आपले मौलिक विचार मांडले आहेत. यांच्या समवेत मला बोलण्याची संधी मिळणं हा माझा सन्मान आहे असं मला वाटतं. अनुवादाचा इतिहास, अनुवाद एक सांस्कृतिक पूल, अनुवादाची व्याप्ती आणि स्वरूप, अनुवादासंदर्भातील भाषाविचार अशा विविध अंगाने अनुवादाविषयी बोललं गेलं आहे. अनुवाद या विषयाचा माझा शैक्षणिक अंगानं अभ्यास नाही, पण प्रत्यक्ष अनुवाद करतानाच्या अनुभवातून मी अनुवाद प्रक्रिया समजून घेत गेले. प्रत्येक अनुवादात वेगळ्या अडचणी आल्या, त्यातून शिकता आलं. मी केलेल्या अनुवादात कवितांचे अनुवाद अधिक आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी, मराठी अनुवाद या मला दिलेल्या विषयाची मांडणी करताना कवितांच्या अनुवादासंदर्भात मी अधिक बोलणार आहे. कवितांचा अनुवाद हे इतर अनुवादांहून अधिक अवघड असं आव्हान आहे. ते पेलताना आलेल्या अडचणी आणि त्यातून मी काढलेला मार्ग याविषयी मी माझे अनुभव सांगणार आहे. ट्रान्सलेशन इज ॲन इंटेन्स वे ऑफ रीडिंग. अनुवादासंदर्भातलं हे वाक्य वाचनात येण्यापूर्वी कितीतरी दिवस आधीपासून मी याचा प्रत्यय घेत होते. हिंदी इंग्रजी भाषेतलं काही वाचलं आणि ते आवडलं तर ते मी माझ्या भाषेत डायरीत लिहून ठेवत असे. तो नकळत झालेला अनुवादाचा रियाजच होता. अशा दीर्घ रियाजानंतर मी बोलो माधवी या डॉक्टर चंद्रप्रकाश देवल यांच्या कविता संग्रहाचा अनुवाद केला. बोल माधवी या नावानं तो प्रकाशित झाला. या पहिल्याच अनुवादाला साहित्य अकादमी नवी दिल्लीचा अनुवाद पुरस्कार मिळाला. त्यानंतर माझ्याच 4 कविता संग्रहातील निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद केला. मराठीतून हिंदीत केलेला हा एकच अनुवाद आहे. मेरे हिस्से की यात्रा या नावानं तो प्रकाशित झाला. या संग्रहालाही महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. या दोन्ही अनुवादांनी दिलेल्या अनुभवातून मला उत्तेजन मिळालं. त्यातून आणखी अनुवाद केले गेले. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनुवाद माझ्यासाठी एक आकलन प्रक्रिया आहे. नवसृजनासाठीचा आंतरिक रियाज आहे. त्यामुळे मी स्वतंत्र लेखनाच्या बरोबरीनं अनुवादही करत असते. आजच्या भाषणाच्या निमित्तानं सगळ्याचा आढावा घेताना मला आनंद होतो आहे. कवितेच्या अनुवादाचं स्वरूप सांगते. इतर कोणत्याही अनुवादापेक्षा कवितेच्या अनुवादाचं आव्हान अधिक अवघड आहे. कवितेचं स्वरूप वैशिष्ट्यच असं की तिचा अनुवाद होऊ शकत नाही. कविता स्वतःच अमूर्त आशयाचा मूर्त शब्दात केलेला अनुवाद असते. शब्दात प्रकटलेली ही कविता थेट काही सांगत नाही, प्रतिमांच्या भाषेत बोलते. कवितेची एक व्याख्या आहे. पोएट्री इज नॉट द थिंग सेड बट द वे ऑफ सेईंग इट. कवितेचं कवितापण तिच्या आशयात नाही तर ते सांगण्याच्या पद्धतीत, शैलीत आहे. या शैलीचा, प्रतिमांचा, त्यातील सूचकतेचा अनुवाद कसा करणार? तरी अन्य भाषकांपर्यंत कविता पोचवायची असेल
तर त्यासाठी अनुवाद हा एकच मार्ग आहे. माणसासारखी कवितेचीही एक देहबोली असते. उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, 2 ओळींच्या मधली रिकामी जागा आणि प्रत्येक ओळीचा थांबा, या प्रत्येक घटकातून कविता काही सांगत असते. शब्दांच्या बरोबरीनं कवितेचे हे सर्व हावभाव आणि तिचं मौनही बोलत असतं. अशा कवितेचा अनुवाद करणं अवघड तर आहेच, शिवाय त्यात दुहेरी आव्हान असतं. एक, कुणीतरी रचलेला शब्द, चिन्ह, मौन यांचा व्यूह भेदत आत शिरायचा. घायाळ न होता, घायाळ न करता सही सलामत बाहेर पडायचं. तेही नुसतं नाही, शब्दांच्या आत बाहेर, आजूबाजूला, वर खाली पसरलेला आशय लपेटून. आणि दुसरं आव्हान, हा लपेटलेला आशय उतरवून पसरवून द्यायचा आपल्या शब्दांच्या आत बाहेर, आजूबाजूला, वर खाली आणि रचायचा आपला व्यूह. हे आव्हान पेलताना कस लागतो भाषिक संवेदनांपर्यंत पोचण्याच्या आपल्या क्षमतांचा. या कसोटीला उतरण्यातला आनंद पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखा असतो. मी केलेल्या अनुवादांच्या निमित्तानं ही अनुवाद प्रक्रिया मला पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळाली. अनुवादाच्या स्वरूपाविषयीची समजूत घडत राहिली. मी अनुभवलं की कवितेचा अनुवाद म्हणजे तारेवरची कसरत, तोल सावरण्यासाठी क्षीण आधार देणारी आणि तोल जाण्यासाठी भरपूर अवकाश असलेली. कवितेचा अनुवाद म्हणजे आंतरिक मशागत करून नवनिर्मितीच्या शक्यता पेरणारा रियाज. कवितेचा अनुवाद म्हणजे एक उत्कट आणि सखोल आकलन प्रक्रिया. परिष्करण हा अनुवादातला महत्त्वाचा आणि अपरिहार्य टप्पा आहे. परिष्करण करताना भाषा, आशय आणि रचना या तिन्ही स्तरांवर कवितेशी जवळीक साधता येते. ही आंतरिक प्रक्रिया अनुवादकाची स्वतःची स्वतंत्र असते. अशा खोल जाण्यातून उमगणारा आशय केवळ त्या कवितेपुरता मर्यादित राहत नाही. ही उमज कवितेच्या सीमा ओलांडून जाते. अनुवादित कवितेसाठी होणारी शब्दांची निवड, रचना, उच्चार, अनुच्चार या बाबतीतले घेतले जाणारे निर्णय अनुवादकातल्या मीचे असतात. मी हीच निवड का करतो? मी हाच निर्णय का घेतो? या प्रश्नांच्या उत्तरातून मीचा स्तर कळतो. अशी प्रत्येक समज अखेरीस स्वशोधाचं माध्यम असते. स्वशी प्रामाणिक राहून केलेल्या कविता लेखना इतकाच कवितेचा अनुवादही स्वची ओळख करून देत असतो. अनुवाद प्रक्रियेतील ही कमाई फार महत्त्वाची आहे. अनुवाद करताना प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या अडचणी कशा येतात ते आता पाहू. कवितेचं आकलन. कवितेचा अनुवाद करताना कवितेचं आकलन ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असते. अनुवादकाची आस्वाद क्षमता, आकलन क्षमता आणि कवितेकडे, एकूण आयुष्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन हे सर्व घटक या आकलनाचा स्तर ठरवणारे असतात. कविता संग्रहाची प्रस्तावना, मनोगतातून व्यक्त झालेली कवीची भूमिका, अर्पणपत्रिका, कवीशी झालेला संवाद अशा गोष्टीही कविता उमगण्याला सहाय्य करू शकतात. पण प्रश्न असा पडतो की कवितांच्या आकलनासाठी अशा बाह्य गोष्टीतून मिळणाऱ्या दिग्दर्शनाचा आधार
किती घ्यायचा, घ्यायचा की नाही, की थेट कवितांनाच भिडायचं आणि पूर्णतः स्वतःच्या आकलन क्षमतेवर विसंबायचं? कविता एकदा लिहून झाली की ती कवीची राहत नाही. कवितेतील अनेकार्थता हे कवितेचं सौंदर्य वाढवणारं बलस्थान आहे. त्यामुळे कवीला स्वतःला अभिप्रेत असलेल्या आशयापेक्षा वेगळा आशय वाचकाला जाणवू शकतो. हे अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य अनुवादकाला असावं का? अशा गोष्टींचा निर्णय ज्या त्यावेळी अनुवादकाला स्वतःलाच घ्यावा लागतो. अनुवाद करायचा तर आस्वादाच्या पलीकडे जाऊन कवितांचं मर्म समजून घेणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं पुन्हा पुन्हा कविता वाचताना हळूहळू कवितेत शिरण्याची प्रक्रिया सुरू होते. या टप्प्यावर प्रमुख अडचण येते ती भाषा, शब्दार्थ समजण्याची. मीराबाई, कबीर यांच्यासारख्या संतांच्या पदांचा अनुवाद करताना त्यांच्या काळातली भाषा समजून घेणं अवघड जातं. शब्दकोशांचा आधार फारच तोकडा ठरतो आणि कवीशी संपर्क साधणं शक्य नसतं. अशा वेळी त्या संदर्भातल्या इतर पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. पण अभ्यासकात मतभेद असण्याची शक्यता अधिक. त्यामुळे तो आधारही फारसा उपयोगी पडत नाही. कवितेतल्या प्रतिमांना असलेले वेगवेगळे संदर्भ न कळणं ही कविता समजून घेण्यातली दुसरी अडचण. मला अशी अडचण आली तेव्हा सुदैवानं मी मूळ कवीशी संपर्क साधू शकले. उदाहरणार्थ, बोलो माधवी या डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या कविता संग्रहातील कवितांमध्ये रामायण महाभारतातल्या संदर्भांखेरीज उपनिषद, पुराण, ग्रीक ही रशियन कथा, सूरदासाचं पद असे अनेक संदर्भ आहेत. पत्रद्वारा संपर्क साधून हे सर्व समजून घेतल्यामुळे कवितेच्या आशयातली उत्कटता आणि व्याप्ती लक्षात आली आणि अनुवाद करणं सुलभ झालं. कवितांमधल्या तरल प्रतिमा उलगडणं, रिकाम्या जागांमधलं मौन उमगणं बरेचदा कठीण जातं. या सर्व अडचणीतून मार्ग काढत कवितेचं पुरेसं आकलन होऊन ती आत मुरल्यावरच अनुवादाला सुरुवात करता येते. पण कवितेचा अनुवादही नवनिर्मिती इतकाच वाट पाहायला लावणारा असतो. सुरुवात करून देणाऱ्या सर्जक क्षणाची वाट पाहावी लागते. शब्दयोजना. शब्दयोजना हा अनुवादासंदर्भातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. मूळ रचनेशी प्रामाणिक राहून शब्दशः अनुवाद केला तर तो हास्यास्पद ठरू शकतो. पण सूचितार्थ लक्षात घेऊन त्या अर्थाचा शब्द वापरला तर ते स्पष्टीकरण केल्यासारखं होतं. आणि सूचितार्थ हा तर कवितेचा प्राण आहे. मूळ रचनेतली सूचितार्थता तर अबाधित ठेवायची आणि शब्दशः अनुवादातला धोकाही टाळायचा. ही अनुवादातली कसरत खूप अवघड आहे. शब्दयोजना करताना मूळ काव्यातले विशिष्ट संदर्भ असलेले शब्द, संदिग्ध अर्थछटा असलेले शब्द, छंदोबद्ध अनुवादासाठी समान वजनाचे शब्द, मूळ शब्दयोजनेतले सौंदर्य, हिंदी आणि मराठी भाषांच्या पोतांमधला फरक या सर्वाचा विचार करावा लागतो. शिवाय एवढा विचार करून योजलेल्या मराठी शब्दांना त्यांचे स्वतःचे, त्यांच्याच भाषेतले संदर्भ असतात. अनुवाद करताना ते पुसून त्यांना नव्या संदर्भात प्रस्थापित करता येणं अवघड आहे. कितीही कौशल्यपणाला लावलं तरी अनुवादाच्या अशा काही मर्यादा असतातच. त्यामुळे थोडे असमाधान पत्करून तडजोडी करत पुढे जावं लागतं. मी केलेल्या अनुवादातली काही उदाहरणं देते. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या
गती की आवाज या कवितेत सन्नाटा नहीं था वहाँ अशी सुरुवात करून निसर्गाच्या विविध विभ्रमांचं वर्णन करत शेवटी म्हटले, सन्नाटा नहीं था वहाँ, एक खामोश आवाज थी गती की. सन्नाटा या शब्दाला अनेक अर्थछटा आहेत. सन्नाटा म्हणजे भकास शांतता असा अर्थ लगेच लक्षात येतो. कविता पुन्हा पुन्हा वाचून तिचा पोत समजून घेतल्यावर भकास शांतता किंवा नीरवता हे शब्द योग्य वाटेना. आशयाचं आंतरिकीकरण आणि विचारांचा रियाज होत राहिला. त्यानंतर केलेला अनुवाद असा. निशब्दता नव्हती तिथे, मूक ध्वनी होता गतीचा. बोलो माधवी या चंद्रप्रकाश देवल यांच्या संग्रहातील कवितांमध्ये बरेच ठिकाणी हताशता, उद्वेग व्यक्त करण्यासाठी उपरोधी शब्दयोजना केलेली आहे. उदाहरणार्थ एके ठिकाणी म्हटलं आहे, उनके गुनाह तले दबा, मर्दों का वंशज मैं मर्द, आज उरीन होना चाहता हूँ पितृऋण से. इथे योजलेल्या पितृऋण या शब्दातला उपरोध स्पष्ट व्हावा म्हणून अनुवाद करताना मी आज मुक्त होऊ पाहतो आहे त्या अश्लाघ्य पितृकर्मातून अशी शब्दयोजना केली. शैलीचा अनुवाद ही एक मोठीच समस्या आहे. दीप्ती नवल यांच्या लम्हा लम्हा या कविता संग्रहातील कवितांचा अनुवाद करताना हे विशेषत्वानं जाणवलं. कवितेची शैली म्हणजेच कविता असते खरं तर. अनुवादातही हे कविता पण जपणं ही खरी कसोटी असते. दीप्तीजींच्या कवितांमध्ये अनेक तरल प्रतिमा आहेत. त्या अनुवादातही आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. एका कवितेत म्हटलंय, रात के पहलू से गुजरा करते हैं जब, खामोशियों के काफिले, वादी के इस कोने में खड़े होकर देखा है हर दफा. याचा मी केलेला अनुवाद. रात्रीच्या कडेने नीरव शांततेचे जथ्थे सरकत असतात तेव्हा डोंगर घाटातल्या या कोपऱ्यात उभं राहून प्रत्येक वेळा पाहिले. कवितेतील रिकाम्या जागा हा पुढचा मुद्दा. कवितांमध्ये 2 ओळींच्या मधल्या अनुच्चारित आशयाला विशेष महत्त्व असतं. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितात अशा अनुच्चारित जागा बऱ्याच आहेत. अनुवाद करताना त्या तशाच अनुच्चारित ठेवायला हव्यात. पण काही वेळा ते जड गेलं. उदाहरणार्थ शब्द नावाची एक छोटी कविता आहे. शब्दाविषयीची एक अत्यंत सूक्ष्म आणि खोल समज या कवितेतून व्यक्त झाली आहे. कविता अशी आहे. वस्तूंना नावं द्या. शब्द सृष्टीची किल्ली आहे. बोलणं ओठांची कसरत नाही. लिहिणं बोटांचा खेळ नाही. शब्द असण्याचा पुरावा आहे. तो एक विराट मौन भंग करतो आणि निबिड अंधारातून सोडवतो. त्याच्याशिवाय कोणतं साधन आहे आपल्याजवळ या दिक्कालाशी झुंजण्याचं, ज्यामध्ये आपण फेकला गेलोय, ज्यामध्ये आपण फेकले गेलोय. शेवटच्या 3 ओळींपूर्वी कंसात घातलेल्या त्याच्याशिवाय हा शब्द मूळ कवितेत नाही. पण कविता समजण्याच्या दृष्टीनं तो तिथं असणं मला आवश्यक वाटलं. बराच विचार करून तो कंसात घालण्याचा पर्याय निवडला.
कवितेतील काळ आणि क्रियापदे. क्रियापदांचा अनुवाद ही अनुवाद प्रक्रियेतील सर्वात कसोटी पाहणारी गोष्ट आहे. कारण कवितांमध्ये उत्स्फूर्तपणे शब्द येतात तेव्हा मनातल्या आशयाच्या गरजेनुसार ते आपलं रूप बदलून व्यक्त होतात. अशा शब्दांना सौंदर्यपूर्ण संदिग्धता प्राप्त होते. या संदिग्धतेचा अनुवाद करता येत नाही. जेव्हा क्रियापदं अशी संदिग्ध बनून येतात तेव्हा त्या कृतीचा निश्चित काळ ठरवता येत नाही. अनुवाद करताना त्या क्रियापदाचं कोणतं रूप वापरावं ते उमगत नाही. उदाहरणार्थ, संत मीराबाईंच्या निवडक पदांचा मंगेश पाडगावकर यांनी अनुवाद केलेला आहे. त्यातल्या एका पदातील एक ओळ आहे, मैं गिरिधर के घर जाऊं. या ओळीचा अनुवाद मी हरीच्या घरी जाईन रे असा केला आहे. जाऊं हे मूळ क्रियापदाचं रूप या पदामध्ये मनातला भाव घेऊन उतरलं आहे. नुसतं वाचताना हा भाव जाणून घेऊन पुढे जाता येतं, पण अनुवाद करताना हे जाणवणं स्पष्ट शब्दात व्यक्त करावं लागतं. जाऊं मध्ये जाईन, जायचं आहे, तशी इच्छा आहे, स्वप्न आहे, असं सगळं काही येतं. जाना या मूळ क्रियापदाचा या रचनेतील जाऊं हा संदिग्ध वापर भावाशयाची वलय निर्माण करतो. पण अनुवादातील जाईन रे मधल्या रेमुळे जाईन ही एक निश्चित क्रिया वाटते. त्यामुळे मूळ आशयाच्या संदिग्धतेतलं सौंदर्य अनुवादात येऊ शकलं नाही. ही अनुवादकाची नाही, अनुवादाचीच मर्यादा असू शकते. कारण अनुवादकाची कोणतीच शब्द निवड मूळ आशय पूर्णपणे व्यक्त करणारी होऊ शकत नाही. सर्वनामांचा विचार. कवितेत कथा कादंबरीसारखा तपशील असत नाही. त्यामुळे अनुवाद करताना कवितेत येणारी सर्वनामं बरेचदा अडचणीत टाकतात. हिंदी भाषेत ती तो दोन्हीसाठी वह किंवा तिला त्याला साठी उसे असा एकच शब्द आहे. मूळ कवितेत ती की तो, तिला की त्याला अशी संदिग्धता असेल तर ती जाऊ न देता शब्दयोजना करणं हे कौशल्याचं काम आहे. कवितेतील तू आणि मी ही सर्वनामं अशी आहेत की त्या संदर्भातील आकलनानुसारच स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्दयोजना करावी लागते. शिवाय हे आकलन अनुवादित कवितेचं परिमाणच बदलून टाकू शकतं. डॉक्टर दामोदर खडसे यांच्या तुम लिखो कविता या संग्रहातील कवितांच्या अनुवादासंदर्भात हा कळीचा मुद्दा होता. कारण तुम लिखो कविता या संग्रहातील कवितांमध्ये प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला, शेवटी आणि मध्ये मध्येही ध्रुवपदासारखी परत परत तुम लिखो कविता ही ओळ आलेली आहे. कवितांच्या गाभ्यात शिरायचं तर या ओळीतला तुम आणि लिखो असं म्हणणारा मैं यांच्यातलं नातं समजून घेणं महत्त्वाचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं. या वैशिष्ट्यपूर्ण कविता वाचताना हळूहळू हे नातं उलगडत गेलं. जाणवलं की या कविता म्हणजे एक दीर्घ स्वगत आहे, आत्मसंवाद आहे. व्यवहारी जगात व्यग्र असलेला मी स्वस्थित मीशी संवाद करतो आहे. जगण्याचे अनुभव घेणारा मी त्या अनुभवावर कवितेतून भाष्य करणाऱ्या मीशी हितगुज करतो आहे, निरखतो आहे त्याचं शब्दांमध्ये उतरणं आणि प्रकटलेल्या शब्दांमध्ये स्वतःच प्रतिबिंबित होणं. मराठी हिंदी अनुवाद. मराठी हिंदी अनुवादाचा माझा अनुभव फारच मर्यादित आहे. मी फक्त माझ्या निवडक मराठी कवितांचा हिंदी अनुवाद केलेला आहे.
याला कारणीभूत झालेली आणि त्यातून नवमैत्र जुळवणारी घटना पुढील अनुवादाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली, म्हणून ती थोडक्यात सांगते. आपली कविता अन्य भाषकांपर्यंत पोचवायची असेल तर त्यांचा हिंदी अनुवाद करणं आवश्यक आहे, याची प्रचिती आकाशवाणी नवी दिल्लीतर्फे आयोजित एका सर्वभाषी कवी संमेलनात मला आली. जयपूर येथे झालेल्या या कवी संमेलनात मी माझी प्रिय सखी कविता सादर केली. तेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पण याच कवितेचा हिंदी अनुवाद संगीता गुप्ता यांनी सादर केला तेव्हा खूप छान दाद मिळाली. या हिंदी अनुवादावरून या कवितेचे नंतर सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. तेव्हा हिंदी अनुवादाचे महत्त्व लक्षात आले. याच प्रेरणेतून मी माझ्या कवितांचा हिंदी अनुवाद केला. मेरे हिस्से की यात्रा या नावानं तो प्रकाशित झाला. अपेक्षेप्रमाणे माझी कविता अमराठी वाचकांपर्यंत पोचली. अनेकांची पत्रं आली. राजेश्वरी कोठांडम यांनी तर या पूर्ण संग्रहाचा तामिळ भाषेत अनुवाद केला आहे. ही भाषा, लिपी अजिबातच कळत नसली तरी त्या रूपात आपली कविता पाहताना छान वाटतं. या संग्रहाच्या मनोगतात या अनुवादाविषयी मी लिहिलंय. कविता लिखने का अनुभव जीने का ही एक समांतर अनुभव है. घटनाओं से अलग होकर, अनुभवों से अलग होकर, उनमें से मन में परावर्तित होने वाली, मन पर कब्जा करने वाली भावनाएं शब्दों में ढालना. इस पूरी प्रक्रिया में हम अनुभव के बहुत करीब होते हैं. वह एक अशरीरी चैतन्यपूर्ण अनुभव है और अपनी ही कविताओं का दूसरी भाषा में अनुवाद करना, वह और एक बार जीने का, खुद को नए सिरे से निहारने का एक अद्भुत अवसर है. हा अनुवाद करताना प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट अशी की अनुवाद रूपात व्यक्त होण्यासाठीही त्या भाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. एखादी भाषा समजणं आणि त्या भाषेत लिहिता येणं यात खूप अंतर आहे. हिंदी भाषेचा पोत माझ्या अनुवादात मला आणता आला नाही. छंदोबद्ध कवितांचा त्याच छंदात अनुवाद करणं हेही फार अवघड आव्हान असतं. माझ्या छंदोबद्ध रचनांचा हिंदी अनुवादही मला करता आला नाही. त्या कविता मला गाळाव्या लागल्या. अर्थात ही व्यक्तिशः माझी मर्यादा आहे. हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्यांना हे जमू शकलं असतं. मूळ कविता माझ्याच असल्यामुळे त्यातील प्रतिमांचा, शैलीचा अनुवाद करणं फारसं जड गेलं नाही. स्वतःच्या कवितांकडे अनुवादकाच्या नजरेतून पाहत आपल्या विचारभावनांची आंतरिक यात्रा हिंदी भाषेचं बोट धरून करतानाचा हा अनुभव खूप वेगळा आनंद देणारा होता. अनुवादांवरून अनुवाद. मी अथाह या बिंद्या सुब्बा यांच्या साहित्य अकादमी पुरस्कृत मूळ नेपाळी कादंबरीचा मराठी अनुवाद हिंदी आणि इंग्रजी अनुवादावरून केला. हे काम माझ्यापर्यंत कसं आलं त्याची एक छान आठवण आहे. वर उल्लेख केलेला मेरे हिस्से की यात्रा हा माझा अनुवादित कविता संग्रह मी बिंद्या सुब्बा यांना नेपाळी भाषेतील मान्यवर साहित्यिक म्हणून पाठवला होता. तेव्हा आमचा काही परिचय नव्हता. संग्रह मिळाल्यावर तो पाहताना त्यातली प्रिय सखी कविता त्यांना ओळखीची वाटली. कारण कुर्सियांग आकाशवाणी केंद्रासाठी त्यांनी या कवितेच्या हिंदी अनुवादावरून नेपाळी भाषेत अनुवाद केला होता. माझा संग्रह वाचून त्यांचं मला पत्र आलं. तेव्हा मला हे समजलं. मग आमची पत्रमैत्री सुरू झाली. अथाह कादंबरीचे
हिंदी आणि इंग्रजी अनुवाद बिंद्याजींनी मला भेट पाठवले. ते वाचून मी त्यांना कादंबरी खूप आवडल्याचं पत्र पाठवलं. त्यानंतर 4-5 वर्षांनी या कादंबरीचा अनुवाद करावा असं माझ्या मनात आलं. त्यांनी पाठवलेल्या अनुवादांवरून अथाहचा अनुवाद करताना आमचा बराच पत्रसंवाद झाला. त्यातून आमचा परिचय आणखी दृढ झाला. अनुवाद फक्त संस्कृतींना जोडतो असं नाही, तर स्नेहबंधही निर्माण करतो याची प्रचिती मला या अनुभवातून आली. या अनुवादानं मला कादंबरीच्या अनुवादाचा अनुभव दिला. 2 अनुवादांवरून अनुवाद करताना मूळ विषय कळायला मदत झाली, पण दोन्हीमध्ये काही ठिकाणी फरक आढळला की कोणते ग्राह्य धरावे हे कळायचे नाही. मग मी बिंद्याजींकडून मूळ नेपाळी कादंबरीही मागवली. नेपाळी भाषा मला येत नाही, पण या भाषेची लिपी देवनागरी असल्यामुळे कुणाचे अधिक बरोबर असेल याचा अंदाज बांधता आला. मूळ साहित्यकृती पाहता आली याचाही आनंद वाटला. अनुवाद पूर्ण करून साहित्य अकादमीकडे पाठवल्यावर तो तपासून जेव्हा त्याबाबतीत काही सुधारणा सुचवल्या गेल्या, तेव्हा अनुवाद करताना मी मूळ कादंबरी आणि दोन्ही अनुवाद व्यवस्थित पाहिले असल्यामुळे माझी भूमिका मी नीट समजावू शकले. ही सर्व प्रक्रिया सृजनाचा वेगळा आनंद देणारी ठरली. आकाशवाणीसाठी मी वेगवेगळ्या भाषांमधल्या 10-12 नाटकांचा त्यांच्या हिंदी अनुवादावरून अनुवाद केला. मूळ साहित्यकृती समोर नसल्यामुळे हिंदी भाषेच्या वेशात आलेल्या साहित्यकृतीलाच मूळ कृती मानून अनुवाद करावा लागला. बिंद्या सुब्बा यांच्याशी फोनवर संवाद साधून पत्रद्वारा काही अडचणी दूर करता आल्या होत्या, पण नाटकांचा अनुवाद करताना ते शक्य नव्हतं. केवळ हिंदी अनुवादावर विसंबून अनुवाद करावे लागले. त्यातून संवादात्मक लेखनाचा बराच अनुभव मिळाला आणि ती नाटकं आकाशवाणीवरून प्रसारित झाली तेव्हा आपले शब्द वाचिक अभिनयातून ऐकताना वेगळा आनंद झाला. कादंबरी आणि नाटक हे साहित्य प्रकार कवितेहून वेगळ्या क्षमतांची मागणी करणारे आहेत. अनुवादाच्या निमित्ताने मला या प्रकारच्या लेखनाचा अनुभव घेता आला. आता मी समारोपाकडे वळते. अनुवाद मराठी, हिंदी, मराठी या विषयावर मी माझे अनुभवाधारित विचार मांडले. त्यात कवितेचा अनुवाद हा मुख्य विषय होता. कवितांचा अनुवाद करताना येणाऱ्या विविध समस्यांची उदाहरणं देत मी सविस्तर मांडणी केली. कवितांचा अनुवाद करताना आणखी एक भान ठेवावं लागतं. बऱ्याचदा वाचकांसमोर फक्त अनुवाद असतो. मराठी कविता या स्वरूपातच त्याचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळं मराठी कविता म्हणूनही त्या वाचनीय व्हाव्यात असं मला वाटलं. मात्र हे पथ्य सांभाळताना मूळ कवितेला थोडा धक्का लागणं टाळता येत नाही. मूळ आशय तर फारसा खुणावणार नाही आणि अनुवादही कृत्रिम वाटणार नाही, अशी कसरत काही वेळा करावी लागते. अनुवाद कसा असावा याबाबत 2 विचारप्रवाह आहेत. 1. अनुवाद इतका सफाईदार असावा की तो अनुवाद वाटता कामा नये. आणि 2. अनुवाद हा अनुवादच वाटला पाहिजे. सफाईदार अनुवाद म्हणजे रूपांतर. यापैकी कोणता विचार योग्य मानायचा? निवडीचं स्वातंत्र्य अनुवादकाला आहे. मात्र अनुवादकाचा कोणताही निर्णय एका वेळी कोणत्या तरी एकाच मताला न्याय देऊ शकतो आणि त्यामुळे दुसऱ्या मतानुसार तो टीकेला पात्र ठरतो. अनुवाद प्रक्रियेत बरेचदा हे का ते असे पेच पडतात. तेव्हा त्यातल्या एकाची निवड करावी लागते. ती अर्थातच परिपूर्ण असत नाही. त्यामुळे अनुवादकाला पूर्ण समाधान कधी मिळत नाही. तो
मूळ कवितेतल्या सौंदर्याची झलक दाखवणारी खिडकी वाचकांसाठी उघडू शकतो, प्रवेशद्वार नाही. असं असलं तरी अनुवाद हा वेगवेगळ्या स्तरांवर समृद्ध करणारा एक साहित्य प्रकार आहे. मी केलेल्या अनुवादांनी मला अशी समृद्धी दिलेली आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनुवाद म्हणजे भाषा आणि आशय या दोन्ही पातळींवर होणारा रियाज आहे. या रियाजात नवनिर्मितीच्या प्रेरणा शक्यतांच्या रूपात रुजत राहतात. अनेक सर्जनशील लेखक अनुवाद कार्यात सहभागी होत असतात. एकाच लेखकाचं स्वतंत्र लेखन आणि त्याने केलेले अनुवाद यातील अनुबंध तपासून बघण्यासारखा आहे. शब्दसृष्टी प्रतिष्ठान आयोजित महत्त्वपूर्ण व्याख्यानमालेत मला आपले विचार मांडण्याची संधी मिळाली याचा आनंद व्यक्त करून मी थांबते. धन्यवाद.